सकाळचं वातावरण आता बघा ऊन पडायला लागलंय ना, तर सगळीकडे रखरखाट असं वाटतो. ऍक्च्युली माणसांना पावसाळ्याचं वातावरण आवडत नाही, उन्हाळ्याचं आवडत नाही, हिवाळ्याचं आवडत नाही, मग आवडतं काय? ऍक्च्युली जे वातावरण असेल ना ते सूट करून घेतलं पाहिजे. हाय यूट्यूब फॅमिली, तर मी संपदा कळंबटे माझ्या चॅनलमध्ये सायली कलेक्शन या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज 10 वाजलेले आहेत बघा आत्ता, आणि मी अजून घरात आहे. काहीतरी स्पेशल बनवायचं आहे. म्हणजे मग आम्ही घेतली आहे टोमॅटोची प्युरी, दोन टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे, पनीर, आणि हे बटाटा बारीक चिरून घेतलेलं आहे. ते पाण्यामध्ये घातलेलं होतं, ठेवलेलं होतं, ते मी आता बटाटा पाण्यामधून बाहेर काढते. कारण बटाटे चिरल्यानंतर किंवा बारीक काप केल्यानंतर पाण्यामध्ये घालून ठेवायचं असतं बटाटा आणि वांग. आणि त्यानंतर मी मिरची ऍक्च्युली लाल घ्यायच्या आहेत, पण ऑप्शन म्हणून मी आता लाल नाही घेतल्यात, हिरव्या घेतल्यात, आणि त्या चिरायच्या आहेत मध्ये जरा. ओके, ह्या चिरायच्या आहेत जरा. जरा ऊन आहे, खिडकीतून ऊन वगैरे येते, त्यामुळे ते व्यवस्थित दिसतंय की नाही मला कळत नाहीये. पण उन्हाळ्याचे दिवस आहे, ऊन लवकर येतं. तर हे पातेलं मी घेतलेलं आहे. पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे. आता मी करणार आहे पनीर मटर किंवा मटर पनीर करणार आहे. त्याच्यासाठी मी हे वाटाणे घेतलेले आहेत. साधारण पाव किलो वाटाणे आहेत. मिरच्या घेतलेल्या आहेत, बटाटे घेतलेले आहे बारीक चिरून, त्याच्यानंतर कांदा घेतलेला आहे फोडणीला द्यायला, लसूण घेतलेले आहे, त्याच्यानंतर पनीर आहे. मेन इन्ग्रेडियंट्स वाटाणे आणि पनीर. आणि त्याच्यानंतर मी अजून घेतलेला आहे टोमॅटोची प्युरी. तर गॅसवरती पातेलं गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. गॅस स्लो केलेला आहे आणि कांदा भाजायला टाकणार आहे. आधी लसूण घालते, त्याच्यानंतर मोहरी जरा तडतडू दे. आणि कसं होतंय, आज जरा म्हटलं वाटाणे घेतले होते, मटार घेतले होते, म्हटलं पनीर पण घेऊया. आणि त्याच्यामुळे जरा कांदा टाकते आता मी. गॅस आता फुल करते. परतून घ्यायचं चांगलं. गॅसने आता फुल केलेलं आहे. ह्याला मिरच्या आहेत ना, जरा चिरून घेतलेल्या आहेत मध्य भागात,
त्या मिरच्या सुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकते, म्हणजे काय होईल त्याचा तिखटपणा जरा कमी होईल. तर कांद्यामध्येच मी काय केलेलं आहे, थोडं या मिरच्या सुद्धा मी भाजायला टाकलेल्या आहेत. गॅस फुल केलेला आहे. कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे. तर कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे. आता मी गॅस जरा बारीक केलेला आहे, कारण कांदा चांगला तेल जास्त गरम झालेलं आहे आणि कांदा पण चांगला छानपैकी भाजलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मी आता हे बटाटे टाकणार आहे, बारीक चिरलेले बटाटे. बटाटे तेलावरती चांगली परतून घ्यायचे, की जेणेकरून ते चांगलं म्हणजे मऊ झालं पाहिजे, असं छान घ्यायचं आहे. बटाटा तेलावरती चांगलं मऊ झालं पाहिजे असं छान, कारण मी हे करून घेतलेलं नाहीये, शिजवून घेतलेलं नाहीये. तर ह्याच्यामध्ये वाफेवरच मी बटाटा शिजवणार आहे. तर त्यासाठी मी काय करणार आहे, वाफेवर शिजवणार आहे. मला वाफेवर जास्त शिजवायला आवडतं. झाकण ठेवलंय आणि त्याच्यामध्ये झाकणावर मी पाणी ओतलंय. एक 5 मिनिटं चांगलं उकळे म्हणजे चांगलं वाफवून घ्यायचंय, म्हणजे बटाटा सुद्धा छान शिजेल. बटाटा शिजतंय चांगलं तोपर्यंत शक्यतो वाफेवर जर शिजवायचं असेल ना, तर मी पाणी टाकूनच वाफेवर शिजवते शक्यतो. आता हे बटाटे किती शिजले ते बघायचं. छान असं बटाटा मऊ होऊन द्यायचं आहे. आता ना ही टोमॅटोची प्युरी, तुम्हाला रेसिपी दिसते का नाही हे बघा. कांदा आणि बटाटो आणि मिरची छान तेलावरती मस्तपैकी शिजवून घेतलेली आहे. आता हे टोमॅटोची प्युरी आहे की नाही, ही अशीच टोमॅटो मी मिक्सर मधून काढलेली आहे, कच्ची टोमॅटो. त्याला पण चांगलं तेलावरती परतून घ्यायचं आहे. बटाटा छानपैकी शिजलेला आहे, म्हणजे वाफेवरती मस्तपैकी मऊ झालेला आहे. आता ही टोमॅटोची प्युरी पण छान परतून घ्यायची आहे. एक एक वस्तू अशी छान परतून घ्यायची आहे, म्हणजे काय होईल तर ही टोमॅटोची प्युरी आता छानपैकी परतून घ्यायची आहे. गॅस फुल केलाय मी. दोन दिवस मला काही व्हिडिओज करायला मिळाले नाही, तर आज जरा बघूया
कसं जमतंय ते. टोमॅटोची प्युरी आहे ना ती छान परतून घ्यायची की जेणेकरून त्याला उग्रट असा वास येणार, म्हणजे स्मेल येणार नाही. नाहीतर जर टोमॅटोची प्युरी जर छान अशी तेलावर परतून घेतली नाही ना तर त्याला स्मेल येतो. असा टोमॅटो कच्चा असल्यानंतर जसा स्मेल येतो, खायला पण छान वाटत नाही. तर गॅस मी फुल केलेला आहे बघा. आणि जर हे मिश्रण करपू नये असं वाटत असेल तर काय करायचं, पाणी ठेवायचं, वाफेवर शिजवायचं. आता मी ह्याच्यामध्ये वाटाणे सुद्धा टाकते आहे मऊ होण्यासाठी. वाटाणे चांगले धुवून घेतलेले आहे. अजून लाल तिखट मसाला वगैरे सगळं टाकायचं आहे, ते मी टाकलेलं नाहीये. तर आता मी काय करते, हे बघा इथे मी थोडस जागा तयार केलेली आहे. अशी इथं जागा तयार केलेली आहे. इथं मी तेल टाकणार आहे आणि लाल तिखट वगैरे, हळद, हे बघा इथं पुन्हा मी फोडणीला देणार आहे जरा त्यातल्या त्यातच. हे जे लाल तिखट काढलंय ना मी, हे त्याच्यावर टाकणार आहे बघा. हे बघा, म्हणजे प्युरीला छानपैकी असं तवंग येतं. चांगलं मिक्स होऊ द्यायचं. हे लाल तिखट हळद मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता हे मिक्स करायचं आहे चांगलं छानपैकी. मी अजून सुद्धा पाणी टाकलेलं नाहीये. गॅस फुलच आहे. गॅस जरा स्लो करायचा आता, कारण ते चिकटायला लागलं ना मिश्रण की जरा गॅस स्लो करायचा आहे. आता हेच मिश्रण आहे ना, मी अजून सुद्धा पाणी टाकलेलं नाही आहे. याच्यावरती हे जे एक मिनिट पाणी भरून ठेवले त्याच्यामध्ये शिजवायचं आहे चांगलं वाफेवरती. ताटामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि हे चांगलं गॅस स्लो करून ठेवायचा आहे. एक 15 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे मस्तपैकी, म्हणजे आतले इन्ग्रेडियंट्सचा स्मेल छान मिक्स होतो. आता बघा मगाशी इकडे ऊन होतं. उन्हाळ्यामध्ये ना एक 9-10च्या दरम्यान खूप ऊन येतं. आता सुद्धा उन्हामुळे जरा असं ब्लर दिसतंय. आता बरोबर दिसते. तर इथे जरा गेलं की ब्लर दिसतं, म्हणजे उन्हामुळे होतंय असं. ओके, तर थोडं व्हिडिओमध्ये पण तसं येऊ शकतं. आता आपण भाजी कशी झाली आहे ते बघायला जाऊया. हे बघा असं वाफेनं पाणी येतं, खूप छान वाटतं. म्हणजे हे आपण शिजवून प्रत्येक भाज्या जसं शिजवून वाफ म्हणजे हे करतो ना यूज करतो त्यापेक्षा वाफवून घ्यायचं, म्हणजे त्याच्यातले जीवनसत्व तसेच भाजीमध्ये कायम राहतात. भाजी पण छान शिजते बघा.
आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे. मटर टाकायला वेळ आहे अजून. हे टोमॅटोचं प्युरीचं पाणी टाकतो. पाणी टाकले पाहिजे तेवढं. छान पैकी असं. आता ह्याच्यामध्ये मी हे पनीर टाकणार आहे. वाटाणे पण छानपैकी मस्तपैकी बघा, जरासं पोपटी कलरचे वाटाणे झाले ना की ते शिजले तसं. मटर वाटाणे नाही, मटर पोपटी कलरचे व्हायला लागले ना की आपण मटर शिजले आहेत असं समजायचं. हे पनीर टाकायचं त्याच्यामध्ये. पनीर आधी नाही, सगळं व्यवस्थित सगळे इन्ग्रेडियंट्स बटाटा वाटाणे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते व्यवस्थित शिजल्यानंतर मग आपण पनीर टाकायचं आहे लास्टला. पाणी किती पाहिजे ते सगळं बघूनच पनीर टाकायचं आहे. माझं झालं टाकून. आता थोडंसं पाणी मी अजून टाकले. आता हे जे आता पुन्हा ठेवायची गरज नाही. हे पाणी मी ओतून टाकलंय आणि ह्याच्यावरती पालतं झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून छानपैकी शिजतंय. मीठ सुद्धा टाकायचं आहे चवीपुरतं. मीठ टाकले चवीपुरतं. आता हे झाकण आहे ना मस्त पालतं करून ठेवायचं आहे, की जेणेकरून आणि शिजू द्यायचं आहे 5 ते 10 मिनिट. ओके. तर तेवढ्या वेळामध्ये मी आता भांडी वगैरे आवरून घेते. आता आपण बघूया भाजी कशी झाली आहे ती. तर अजून एका प्रकारे बनवू शकतो आपण, की बीन्स घेऊन त्याचं बीन्सच्या भाजीचं वाफवून त्याची प्युरी करायची आणि त्याची पेस्ट करून त्याच्यामध्ये घातली तर खूप छान होतं अजून. पण मी काही ते आणलेलं नाही आता, त्यामुळे टोमॅटोच्या प्युरीवरतीच मी मटर पनीर बनवलेलं आहे. ओके. स्मेल तर खूप छान येतोय. असं छान झालेलं आहे मस्त. अजून जरा थोडा वेळ आपण त्याला शिजवूया. आता काही झाकण ठेवायची गरज नाही, पण मी ठेवते म्हणजे पटकन होईल.